माझ्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी माझ्या पोटात खूप वेदना होऊ लागल्या. डॉक्टर म्हणाले की तू काही महिन्यांपूर्वी जे मूल पाडलं होतंस त्यामुळे तुझे पोट दुखत आहे. मी खूप हैराण झाले होते कारण माझ्या लग्नाला फक्त 2च दिवस झाले होते. माझ्या नवऱ्याने मला चारित्र्यहीन समजून घरातून बाहेर काढले. मी माहेरी गेले. त्यानंतर बाबांनी मला हॉस्पिटलमध्ये नेले आणि पुन्हा चेकअप केले. परंतु डॉक्टरांनी तेव्हा जे काही सांगितले ते ऐकून माझ्या पायाखालून जमीन सरकली. कारण माझे नाव निधी आहे. 2 दिवसांनंतर माझे लग्न होते. हे लग्न माझ्या आईबाबांच्या पसंतीने होत होते. मी माझ्या आईबाबांच्या निर्णयावर खूप खुश होते. आईबाबांच्या निर्णयावर मला कोणतीच अडचण नव्हती कारण मी घरातून कधी बाहेर पाय ठेवलाच नव्हता. बाहेरचे जग, बाहेरचे लोक काय असतात याचा मला अंदाज नव्हता. आई मला नेहमी म्हणायची की बाहेरचे जग खूप क्रूर आहे. चुकूनसुद्धा या बाहेरच्या जुलमी जगात पाय ठेवू नकोस. आई मला नेहमी हेच सांगायची कारण मी खूपच भित्री होते. माझ्यात आत्मविश्वास याची खूपच कमी होती आणि याचे सर्वात मोठे कारण हेच होते की मी बाहेर खूप कमी निघायचे. कधी कोणासोबत बोलायचे असेल तर मी खूप मुश्किलने त्याच्यासोबत बोलू शकत होते. आईच्या तोंडून मी सतत ऐकायचे की माहिती नाही दुसऱ्यांच्या घरी जाऊन तुझे कसे व्हायचे. 2 दिवसानंतर माझे लग्न होते. माहिती नाही माझे येणारे आयुष्य मी कसे काढणार होते. परंतु मी माझ्या आईवडिलांच्या निर्णयावर खुश होते कारण मला माहिती होते की ते जे काही निर्णय घेतील तो माझ्या भल्यासाठीच असेल. आणि शेवटी लग्नाचा दिवस आलाच. बाबा माझ्या लग्नाच्या दिवशी खूप खुश होते. त्या दिवसात माझ्या बाबांची तब्येत खूप खराब होती. तरीही लग्नाची भरपूर कामं ते स्वतः करत होते. पाहुण्यांपासून ते जेवणापर्यंत बाबांनी स्वतः सगळं पाहिलं होतं. प्रत्येक गोष्ट ते पळून पळून करत होते. त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता कारण मी 2 भावांच्यात एकुलती एक बहीण होते. दोन्हीही भाऊ माझ्यापेक्षा छोटी होते आणि आमच्या घरची परिस्थितीसुद्धा चांगली नव्हती. बाबा माझ्या लग्नासाठी कितीतरी वर्षांपासून पैसे जमा करत होते कारण माझ्या लग्नाच्या कर्तव्यापासून त्यांना आनंदाने मुक्त व्हायचे होते. आणि आज तो दिवस आला होता. त्यामुळे बाबांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. बाबांनी जे पैसे माझ्या लग्नासाठी साठवले होते ते पुरेसे नव्हते. त्यामुळे त्यांनी माझ्या लग्नासाठी कर्ज घेतले होते आणि अशा प्रकारे ते माझ्या लग्नामुळे कर्जात बुडाले होते. मला या गोष्टीची जाणीव होती की माझ्या लग्नामुळे बाबा कर्जात बुडाले आहे आणि हे कर्ज फेडण्यासाठी त्यांना खूपच अवघड होते. त्यामुळे मला बाबांसाठी खूप दुःख वाटत होते. असो, खूप आनंदात माझे लग्न झाले होते आणि मी माझ्या सासरी आले होते. सासरी आल्यावर माझे सगळ्यांनी खूप छान प्रकारे स्वागत केले होते. माझ्या सासरचे लोक खूप खुश होते कारण मी खूप सुंदर दिसायला होते. कोणीही मला पाहिले तर तो मला पाहतच राहायचा. टपोरे तांबूस डोळे, दुधासारखा शुभ्र रंग, कमरेपर्यंत लांब केस, सरळ नाक आणि हेच कारण होते की माझ्या आईने मला घरातून बाहेर खूप कमी वेळा काढले होते. जसा मी तारुण्याच्या उंबरठ्यावर पाय ठेवला माझ्या आईवडिलांना माझी चिंता होऊ लागली होती. त्यांना माझ्या सौंदर्याची भीती वाटायला लागली होती की कधी कमी जास्त व्हायला नको. माझ्या पतीने माझा फोटो आधीच पाहिला होता. परंतु जेव्हा लग्नाच्या पहिल्या रात्री मला त्यांच्यासमोर बसलेलं पाहिलं तेव्हा त्यांचं हृदय थांबणं बाकी होतं कारण त्यांचा विश्वास बसत नव्हता की इतकी सुंदर मुलगी त्यांची पत्नी झाली आहे. लग्नाच्या पहिल्या रात्री त्यांनी मला इतकं प्रेम दिलं की माझ्या आतली भीती निघून गेली होती. मी खूप खुश होते आणि देवाचे आभार मानले होते की माझ्यावर इतकं प्रेम करणारा मला जीवनसाथी भेटला आहे. एक दिवस तर असाच निघून गेला. परंतु लग्नाच्या दुसऱ्या दिवशी माहिती नाही माझ्या पोटात थोडं थोडं दुखायला लागलं होतं. थोडं थोडं दुखत होतं त्यामुळे मी दुर्लक्ष केलं होतं कारण लग्नाच्या काही दिवस अगोदर सुद्धा माझ्या पोटात असंच दुखत होतं. परंतु काही वेळानंतर ते दुखणं आपोआप थांबलं होतं. कित्येक वेळा माझ्यासोबत असं झालं होतं परंतु मी लक्षच देत नव्हते. आजसुद्धा अशाच प्रकारे पोटात थोडं थोडं दुखायला लागलं होतं परंतु थोड्या वेळानंतर आपोआप दुखायचं थांबलं. आजसुद्धा मी यावर लक्ष दिलं नाही कारण आज माझ्या सासरी दुसराच दिवस होता. पूर्ण घर पाहुण्यांनी भरले होते त्यामुळे मी कोणाला सांगूही शकत नव्हते की माझी तब्येत खराब आहे. आणि मग प्रत्येकाच्या तोंडावर हेच झाले असते की नवीन नवरीची तब्येत खराब झाली आहे. त्यामुळे हाच विचार करून मी चुपचाप माझ्या जागेवर बसले. काही वेळानंतर माझ्या घरचे आले परंतु माझ्या पोटात पुन्हा दुखू लागले होते आणि त्याचमुळे मला आता अस्वस्थ वाटू लागले होते. मला असे जाणवू लागले होते की आता माझी तब्येत अजूनच हळूहळू खराब होऊ लागली आहे
परंतु तरीही मी सहन करून बसले होते. हळूहळू पाहुणे येत राहिले आणि सुनमुखाचा कार्यक्रम चालू झाला. परंतु पोटात वेदना अशा होत होत्या की थांबायचं नावच घेत नव्हत्या. कसे तरी करून चेहऱ्यावर खोटे हास्य ठेवून पूर्ण माझा वेळ असाच वेदनेत निघून गेला होता. रात्रीच्या वेळी घरातून काही पाहुण्यांची गर्दी कमी झाली होती. मला माझ्या खोलीत आराम करण्यासाठी पाठवले. खोलीत येऊन मी एक सुखाचा श्वास घेतला. सकाळपासून बसून राहिल्यामुळे माझी कंबर जाम झाली होती आणि पोटातल्या वेदनेने सुद्धा जोर धरला होता. मी माझ्या खोलीत येऊन चुपचाप पडले आणि वेदना कमी होण्याची वाट पाहू लागले. मी विचार करत होते की कदाचित नेहमीप्रमाणे वेदना कमी होतील आणि झालेही असेच. हळूहळू पोटातल्या वेदना कमी होत गेल्या तेव्हा मी एक सुखाचा श्वास घेतला. लग्नामुळे बाहेरचे खाणे खूप झाले होते, त्यामुळेच माझ्या पोटात दुखत असेल. त्यामुळे मी कोणालाही सांगितले नाही. सगळ्यांनी हाच विचार केला असता की बाहेरचे खाल्ल्यामुळे माझे पोट दुखत असेल. मी रात्री जेवले सुद्धा नव्हते. वेदना खूप कमी झाल्या होत्या, उलट संपल्याच होत्या. दिवसभर खूप थकले होते आणि दुखण्यामुळे खूप त्रासले होते. त्यामुळे बेडवर पडताच मला झोप आली होती. माझे पती रोहित रूममध्ये कधी आले मला कळालेच नाही. परंतु त्यांनी मला उठवणे बरोबर समजले नाही, म्हणून माझ्याजवळ येऊन तेही झोपून गेले. दुसऱ्या दिवशी सुद्धा पाहुण्यांची ये-जा चालू होती. परंतु देवाची कृपा होती म्हणून आज माझ्या पोटात अजिबात दुखत नव्हते. मी सुद्धा हेच समजले होते की बाहेरच्या खाण्यामुळे पोटात दुखत असेल. आज लग्नाचा 3रा दिवस होता. लग्नामुळे आम्ही सर्वजण खूप थकलो होतो. त्यामुळे घरातले सर्वजण सकाळी उशिराच उठले. मी नवीन नवरी होते, त्यामुळे मलाही कोणी उठवले नाही. सकाळी 10 नंतर माझी झोप झाली तेव्हा माझी नणंद माझ्यासाठी नाश्ता घेऊन आली होती. नाश्ता करून जेव्हा मी बाहेर आले आणि घरच्यांसोबत बसले तेव्हाच मला माझी तब्येत पुन्हा एकदा थोडी बिघडल्यासारखी वाटू लागली. परंतु त्याला मी माझा भास समजून झटकून दिले होते आणि सगळ्यांसोबत हसून खेळून गप्पा मारून वेळ घालवायला लागले. लग्नाचे घर होते, त्यामुळे थोडेफार पाहुणे अजूनही उपस्थित होते. रोहितची दुसऱ्या शहरातून आलेली आत्या घरातच होत्या. त्या मला डोक्यापासून ते पायापर्यंत खूपच विचित्र घुरत होत्या. त्या मला अशा प्रकारे घुरत होत्या त्यामुळे मी अजूनच नर्वस झाले होते. कारण ज्या प्रकारे त्या मला घुरत होत्या, चांगल्यातला चांगला माणूससुद्धा अशा पाहण्याने नर्वस झाला असता. आणि हेच कारण होते की मला तिथे बसून अजूनच अस्वस्थ जाणू लागले. त्यामुळे तिथून मी उठले आणि माझ्या खोलीत आले. कारण तिथे बसायला आता मला अवघड वाटू लागले होते आणि पोटातल्या वेदनासुद्धा वाढायला लागल्या होत्या. वरतून त्या आत्याची नजर शरीराच्या आरपार जाणवत होती. खोलीत येऊन मी सुखाचा श्वास घेतला. दुपार झाली होती, त्यामुळे आराम करण्याच्या हेतूने बेडवर पडले. हाच विचार केला की पोटाला थोडासा आराम मिळेल आणि हाच विचार करता करता मला झोप कधी लागून गेली मलाच कळले नाही. संध्याकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा बेडवरून उठण्याचे मनच करत नव्हते. परंतु मी अजूनही नवीन नवरी होते. मला प्रत्येक पाऊल हे विचार करून उचलायचे होते. आईच्या घरी जेव्हा मर्जी असेल तेव्हा मी झोपू शकत होते. बाथरूममधून जेव्हा मी फ्रेश होऊन बाहेर आले तेव्हा अचानक माझ्या पोटात पुन्हा दुखू लागले. मी त्याला दुर्लक्ष केले आणि देवाला प्रार्थना करू लागले की हे देवा, हे माझं दुखणं थांबव. परंतु यावेळेस पोटातल्या वेदना कमी होण्याऐवजी अजूनच वाढल्या होत्या. वेदना इतक्या वाढल्या होत्या की आता मात्र माझी अवस्था खूपच खराब होऊ लागली होती. माझ्यात आता एवढी हिंमतच नव्हती की कोणाला आवाज मारून त्यांना सांगेन की माझ्या पोटात खूपच दुखत आहे. रोहितसुद्धा त्यावेळेस घरी नव्हते. या दुखण्याला सहन करत मी खूप वेळ खोलीतच पडून होते. खूप वेळनंतर रोहित घरी आले तेव्हा त्यांनी माझी अवस्था पाहून मला माझ्या तब्येतीविषयी विचारले. कारण माझा पूर्ण चेहरा पिवळा पडला होता. माझे पती माझी अशी अवस्था पाहून मला डॉक्टरांकडे नेऊ लागले. परंतु मला डॉक्टरांकडे जायचे नव्हते. त्यामुळे मी त्यांना पोट न दुखण्याची गोळी मेडिकलमधून आणायला सांगितली. गोळी खाऊनही माझ्या पोटातल्या वेदना कमी झाल्या नाही. परंतु थोड्या वेळानंतर वेदना कमी होऊ लागल्या, परंतु पूर्ण थांबल्या नाहीत. तरीही मी सुखाचा श्वास घेतला होता. 1-2 तास असेच निघून गेले आणि माझे पती रोहितसुद्धा रिलॅक्स झाले होते. सगळ्यांनी मिळून रात्रीचे जेवण केले, परंतु मी फक्त थोडेसेच खाल्ले होते. कारण पोट माझे अजूनही थोडे थोडे दुखत होते. रोहित म्हणाले की तुझी अजूनही तब्येत ठीक नसेल तर तू खोलीत जाऊन आराम कर. रोहितचे बोलणे ऐकून मी लगेच उठले आणि खोलीत आले. कारण मला सुद्धा झोपण्याचे मन करत होते. बेडवर पडून थोडा वेळ झालाच होता की अचानक पोटात खूपच दुखू लागले आणि मी त्या वेदनेमुळे किंचाळले.
तेव्हा सगळे लोक धावत पळत खोलीत आले. माझी अवस्था पाहून रोहित काळजीत पडले होते. ते मला ओरडून म्हणाले की मी तुला आधीच म्हणालो होतो आपण डॉक्टरांकडे जाऊया, पण तू ऐकले नाहीस. लग्नाचा 3राच दिवस होता आणि मला त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी संकोच वाटत होता. परंतु रोहितने माझे काहीच ऐकले नाही आणि मला तयार होण्यासाठी सांगितले. स्वतःही तयार होऊ लागले. कसे तरी मी तयार होऊन खोलीतून बाहेर आले तेव्हा माझ्या सासूबाई सुद्धा माझ्या तब्येतीला घेऊन काळजीत पडल्या होत्या. त्यांनी मला आशीर्वाद देऊन आमच्या दोघांना डॉक्टरांकडे पाठवले. रात्रीचे 8 वाजले होते. हॉस्पिटलमध्ये येऊन आम्ही दोघं आमच्या नंबरची वाट पाहत होतो. हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण आले होते. कोणाला हॉस्पिटलमध्ये येऊन आनंद मिळत होता तर कोणी आपल्या नातेवाईकांसाठी देवाला प्रार्थना करत होता. माझ्या पोटात इतकी वेदना होत होती की आता मला बसवलेच जात नव्हते. वेदनेमुळे आता मी कणत होते. अस्वस्थपणा खूपच वाढू लागला होता आणि माझी बिघडलेली अवस्था पाहून रोहित खूपच काळजीत पडू लागले. जेव्हा माझी तब्येत खूपच बिघडली तेव्हा माझ्या नंबरची वाट न बघताच रोहित डॉक्टरांकडे पळत गेले आणि त्यांच्याशी बोलले. मला लगेच इमर्जन्सीमध्ये पोहोचवले आणि माझी तपासणी सुरू झाली. डॉक्टरांनी विचारले की कुठे दुखत आहे. तेव्हा मी त्यांना माझ्या पोटाच्या त्या हिस्स्यावर हात ठेवून सांगितले जिथे दुखत होते. डॉक्टरांना माझ्या पोटात का दुखत आहे त्याचे कारण समजत नव्हते, परंतु तरीही त्यांनी काही औषधं गोळ्या लिहून दिल्या आणि इंजेक्शन देऊन आम्हाला घरी पाठवले. घरी आल्यानंतर इंजेक्शनमुळे मला थोडा पोटाला आराम मिळाला होता आणि मी लगेच झोपून गेले होते. सकाळपर्यंत पोटातले दुखणे ठीक झाले होते, परंतु संध्याकाळ होता होता पुन्हा माझी तब्येत बिघडू लागली आणि मला पुन्हा हॉस्पिटलमध्ये नेले गेले. यावेळेस डॉक्टरांनी मला सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला आणि म्हणाल्या की सोनोग्राफी रिपोर्ट पाहूनच आपल्याला समजू शकते की तुझ्या पोटात का दुखत आहे आणि हेही म्हणाल्या की सोनोग्राफी आपल्याला आत्ताच करावी लागेल. काही वेळानंतर माझी सोनोग्राफी करण्यात आली आणि त्याचा रिपोर्ट यायला अजून वेळ होता. माझी तब्येत अजूनच खराब व्हायला लागली होती आणि त्यावेळेस मला पुन्हा इमर्जन्सीमध्ये नेले गेले आणि डॉक्टरांनी मला पुन्हा वेदना कमी होण्यासाठी इंजेक्शन दिले. काही तासानंतर सोनोग्राफीचे रिपोर्ट आले. मी हॉस्पिटलच्या बेडवर पडले होते आणि माझ्या शेजारी रोहित बसले होते आणि तिथे डॉक्टरही होते. तेवढ्यात नर्स सोनोग्राफीचे रिपोर्ट घेऊन आली आणि डॉक्टरांना दिले. सोनोग्राफीचे रिपोर्ट पाहून डॉक्टरांच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. त्या डॉक्टर मॅडम खूप वेळ सोनोग्राफी रिपोर्ट बघत होत्या, परंतु त्यांच्या तोंडातून एकही शब्द बाहेर निघत नव्हता. शेवटी रोहितने डॉक्टरांना विचारले की रिपोर्टमध्ये काय आहे. तेव्हा त्या डॉक्टर मॅडमने जे काही सांगितले ते ऐकून माझी शुद्धच उडाली आणि रोहितसुद्धा मोठमोठे डोळे फाडून डॉक्टर मॅडमकडे पाहत होते. मला माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता की डॉक्टर काय म्हणत आहे. एका क्षणासाठी तर मला काहीच समजले नाही की डॉक्टरांनी काय सांगितले आहे आणि जेव्हा थोड्या वेळानंतर डॉक्टरांनी सांगितलेलं मला समजले तेव्हा माझ्या पायाखालून जमीन सरकली. माझी अवस्था अशी झाली की माझ्या शरीरातून जीवच निघून गेला आहे. आधी तर रोहित डॉक्टरांकडे मोठमोठे डोळे करून पाहत होते. त्यानंतर त्यांनी मला असे पाहिले की मला असे वाटले की जमिनीचे 2 तुकडे व्हावे आणि मी त्यातच सामावून जावे. रोहितच्या डोळ्यांमध्ये मला साफ अविश्वास दिसत होता. ते मला असे पाहत होते की जसे काही मी एक चोर आहे आणि मी याच विचारात होते की डॉक्टरांना मी काय उत्तर देऊ आणि यावर रोहितला काय सांगू. माझं डोकं तर त्यावेळेस सुन्न झालं होतं. माझं जग एका क्षणासाठी पूर्णपणे बदलून गेलं होतं. डॉक्टर मॅडम म्हणाल्या की काही महिन्यांपूर्वी तू जे बाळ पाडलं होतं त्यामुळेच तुझ्या पोटात एवढ्या वेदना होत आहेत. माझ्या लग्नाला फक्त 4च दिवस झाले होते, मग हे कसं काय शक्य होते. रोहितने डॉक्टरांना सांगितले की आमच्या लग्नाला फक्त 4च दिवस झाले आहेत. हे ऐकून तर त्या डॉक्टर मॅडम हैराण झाल्या आणि तिरस्काराने माझ्याकडे पाहायला लागल्या, जसे काही मी खूप मोठे पाप केले आहे. मग डॉक्टर रोहितला म्हणाल्या की याबद्दल तर मग तुम्ही तुमच्या पत्नीलाच विचारा. माहिती नाही कुठून कुठून तोंड काळं करून आली असेल. डॉक्टरांच्या तोंडून माझ्यासाठी हे शब्द ऐकून पूर्ण खोली मला फिरताना जाणवू लागली. रोहित मला रक्तळलेल्या नजरेने पाहत होते आणि मी गुन्हेगार नसतानाही त्यांच्यासमोर मान खाली घालून बसले होते. त्या खोलीत जेवढे पेशंट होते आणि नर्स होत्या ते सगळे मला पाहून एकमेकांसोबत हळूहळू माझ्याबद्दल काहीतरी बोलत होते.
आणि त्या डॉक्टर मॅडम माझ्याकडे तिरस्काराच्या नजरेने पाहत होत्या. रोहित खूप वेळ मान खाली घालून रागाने जमिनीकडे घुरत होते. मी माझ्या बाजूने एकही शब्द बोलू शकले नाही. डॉक्टरांनी मला बोलण्यासाठी काय ठेवलेच नव्हते. त्यांनी तर सरळ माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले होते. मी फक्त धक्का लागल्यासारखं एका जाग्यावर बसले होते आणि गुन्हेगार नसतानाही मी माझ्या पतीच्या नजरेला नजर मिळवू शकत नव्हते. मला समजत नव्हते की मी अपराधी नाही आहे हे कसं समजावून सांगू. मला यावेळेस माझ्या आईची खूप आठवण येऊ लागली होती. ज्यावेळेस ती माझ्या कमी बोलण्याच्या सवयीमुळे काळजीत पडत होती. तिला हे माहिती होते की माझ्यात कॉन्फिडन्स खूप कमी आहे. मला माझ्यासाठी बोलायलाच येत नव्हते. आणि आज जेव्हा इतकी खास संधी होती, माझ्या कॅरेक्टरवर बोलले जात होते, माझ्यावर शिंतोडे उडवले जात होते, तेव्हा माझे ओठ शिवले होते. माझं डोकं अगदी सुन्न झालं होतं. मला माझ्या आईचा कमीपणा जाणवू लागला होता की मी माझ्यासाठी बोलायला का नाही शिकले. थोड्या वेळानंतर एक नर्स आली आणि मला सलाईन लावली, म्हणजे माझ्या पोटाचे दुखणं कमी होऊ शकेल. ती सलाईनची बाटली जवळजवळ 2 तासात संपली. हे 2 तास माझे फाशीवर चढल्यासारखे गेले होते. रोहित जमिनीवर नजर गाडून बसले होते आणि मी अजूनपर्यंत डॉक्टरांच्या या बोलण्यावर हैराण होते की मी प्रेग्नेंट कधी झालेच नाही. मग डॉक्टर एवढी मोठी गोष्ट कशी बोलू शकत होत्या. सलाईन संपल्यानंतर रोहित मला घरी घेऊन आले. मी अडखळत होते, नीट चालताही येत नव्हते. मला माझ्या पतीचे लाल डोळे आणि राग पाहून खूप भीती वाटत होती. प्रेग्नेंट राहणे तर दूरची गोष्ट, मला माझ्या पतीशिवाय कधीच कोणीही हातसुद्धा लावला नव्हता. मी अगदी पवित्र होते. मग डॉक्टर असे कसे बोलू शकत होत्या. विचार करून करून माझं डोकं खूपच दुखायला लागले होते. रोहित मला फरफटत घरी घेऊन आले होते. मी माझ्या खोलीत निघून गेले होते आणि रोहित सरळ आपल्या आईच्या खोलीत गेले होते. रोहितने मला याविषयी एकही शब्द विचारला नव्हता. कदाचित ते डॉक्टरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आले होते. मला एकदाही माझ्याकडून बोलण्याची संधी दिली नव्हती आणि मीही माझ्या स्वभावाप्रमाणे एकही शब्द बोलू शकले नव्हते. आणि कदाचित माझ्या गप्प बसल्यामुळे त्यांना डॉक्टरांच्या बोलण्यावर विश्वास बसला होता. मी माझ्या खोलीत बसून हाच विचार करून करून काळजीत पडले होते की आता माहिती नाही पुढे काय होणार आहे. मी हुसमरून रडत होते की तेव्हाच खोलीचा दरवाजा धाडकन उघडला आणि रोहितसोबत त्यांची आईसुद्धा आतमध्ये आल्या. आणि आतमध्ये येताच रोहितच्या आईने मला उलटसुलट ऐकावेला सुरुवात केली की कसली चारित्र्यहीन सून माझ्या पदरात पडली आहे. कुठे कुठे तोंड काळं करून आली आहेस माहिती नाही. माझ्या मुलाचे आयुष्य बरबाद करून टाकलेस. तुझंसुद्धा वाटोळं होईल. माझ्यासमोरच त्यांनी माझ्या आईबाबांना फोन लावला आणि त्यांनाही माहिती नाही काय काय ऐकवले आणि सोबत हे सुद्धा सांगितले की इकडे येऊन तुमच्या मुलीला घेऊन जावा. असली चारित्र्यहीन आणि नालायक सून आम्ही आमच्या घरात ठेवू शकत नाही. एवढं सगळं होऊनही रोहित अगदी शांतपणे उभे होते. ते शांत उभे राहून फक्त आपल्या आईचे आणि माझ्या आईवडिलांचे बोलणे ऐकत होते. माझी आत्मा आतल्या आत ओरडत होती. मला माझ्या सफाईमध्ये काहीतरी बोलायचे होते, परंतु माझ्या तोंडून एकही शब्द निघू शकत नव्हता. हो, फक्त माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मला कोणीच एकही शब्द विचारला नाही आणि सरळ आपला निर्णय ऐकवून टाकला होता. परंतु यावेळेस मला माझी पर्वा नव्हती. सगळ्यात जास्त पर्वा मला माझ्या आईबाबांची होत होती की हे सगळं ऐकून त्यांच्या मनावर किती मोठा आघात झाला असेल. त्यांच्या मनाला काय वाटले असेल. मला माहिती होते की आईबाबांनी माझे लग्न किती अडचणींचा सामना करून केले होते. कितीतरी लोकांकडून त्यांनी कर्ज घेतले होते. कर्ज फेडायचे दूरच, त्यांना अजून माहितीच नव्हते की शेवटी त्यांच्यावर किती कर्ज झाले आहे. लग्नाच्या 4थ्याच दिवशी एवढा मोठा तमाशा झाला होता. माझी सासू लगातार मला शिव्या शाप देत होती आणि माहिती नाही कोणते कोणते घाण शब्द माझ्यासाठी वापरत होती. रोहितच्या डोळ्यात रक्त उतरले होते. ते मला तिरस्कार आणि रागात घुरत होते. ते तर मला घटस्फोट देण्यासाठी तयारही झाले होते. फक्त माझ्या आईबाबांची वाट पाहत होते. मी घाबरून एका कोपऱ्यात गुन्हेगार होऊन उभी होते. माझी सासू तर देवाचे या गोष्टीसाठी आभार मानत होती की लग्नानंतर लगेच त्यांच्यासमोर माझ्याबद्दलचे सत्य कळाले आणि माझ्याकडून त्यांचा जीव सुटला. काही वेळानंतर माझे आईबाबा खूपच वाईट अवस्थेमध्ये माझ्या सासरी पोहोचले होते. त्यावेळेस आम्ही सर्वजण हॉलमध्येच होतो.
सगळ्या बाजूने माझ्यावर टचके टोमणे पडत होते. तिथे उभा असलेला प्रत्येक माणूस माझ्याकडे तिरस्काराने घुरत होता आणि मी फक्त कोपऱ्यात उभी राहून घाबरून रडत होते. मी फक्त रडतच होते, याशिवाय मला काही समजतच नव्हते की आता मी पुढे काय करू. रोहितची आत्या तर मला चारित्र्यहीन वैश्यासारखे शब्द ऐकवत होती. माझ्या सासूला म्हणत होती की मी तुला सांगितले होते की अनोळखी लोकात मुलाचे लग्न करू नकोस, पण तू माझे काहीच ऐकले नाहीस आणि आपल्या मुलाचे लग्न अनोळखी ठिकाणी करून टाकले आणि त्याच्या आयुष्याचं वाटोळं केलं. रोहितची आत्या या लग्नाच्या विरोधात होती, कारण रोहितचे लग्न त्यांना त्यांच्या मर्जीने करायचे होते. परंतु माझी सासू हट्ट धरून बसल्या होत्या की रोहितचे लग्न मी माझ्या पसंतीनेच करणार. आणि याचमुळे दोघी नणंद भावजायांमध्ये अबोला होता. आणि आता तर रोहितच्या आत्याला संधीच मिळाली होती की माझी सासू चुकीचीच होती. जसा माझ्या आईबाबांनी हॉलमध्ये पाय ठेवला, मी पळत तिच्याकडे गेले आणि आईच्या गळ्यात पडून रडू लागले. आई मला शांत करण्याचा प्रयत्न करू लागली, परंतु माझे रडणे अजूनच वाढले होते. एवढे तास माझ्यावर जे संकट आले होते ते आता माझ्या माणसांना पाहून अश्रूंद्वारे बाहेर निघत होते. माझ्या आईबाबांना माझ्या सासूने आपल्यासमोर बसवून माहिती नाही काय काय सुनावले होते की असली नालायक चारित्र्यहीन मुलगी तुम्ही आमच्या गळ्यात का मारली? तुम्हाला लाजा वाटल्या नाहीत का? तुम्ही माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद करून टाकले आहे. परंतु माझी आई शपथ घेऊन माझ्या बाजूने बोलत होती की ती तशी मुलगी नाही आहे आणि बाबा तर मान खाली घालून बसले होते. तेव्हा मला माझे बाबा अजूनच अशक्त आणि कमजोर दिसत होते. माझ्या सासूला आणि पतीला हाच विश्वास देत होते की नक्कीच काहीतरी तुमचा गैरसमज झाला असेल. त्यांची मुलगी अशी अजिबात नाही आहे. परंतु ते लोक कोणतीच गोष्ट ऐकून घेण्यास तयार नव्हते. ते फक्त एकाच गोष्टीवर अडून राहिले होते की तुमच्या मुलीला इथून घेऊन जावा. आता ते लोक एका क्षणासाठी सुद्धा मला त्या घरात सहन करू शकणार नाहीत. रोहितची अवस्थासुद्धा रागाने खराब झाली होती. त्यांनी माझा हात पकडला आणि माझ्या बाबांच्या हातात दिला आणि म्हणाले की तुम्ही तुमच्या मुलीला इथून घेऊन जावा. आता हिला आम्ही आमच्या घरात सहन करू शकत नाही. काहीच दिवसात तुमच्या घरी घटस्फोटाचे पेपर येतील. घटस्फोटाचे नाव ऐकताच माझ्या बाबांनी रोहितचे पाय पकडले आणि आपले डोके त्यांच्या पायावर ठेवले आणि त्यांच्याकडे काही दिवसांची मुदत मागितली. रोहितला माझ्या बाबांची अवस्था पाहून थोडीशी दया आली आणि ते काही दिवसांसाठी तयार झाले. म्हणाले की मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीला 5च दिवसांची मुदत देतो. जर तुम्ही तुमच्या मुलीचा अपराध खोटा ठरवू शकले नाही, ते सुद्धा पुराव्यासहित, तर मग मी हिला माझ्यासोबत ठेवणार नाही आणि हिला घटस्फोट देऊन तुमच्या घरी पाठवेल. माझ्यासाठी आणि माझ्या आईबाबांसाठी 5 दिवसांची मुदत खूप होती. या 5 दिवसात माझ्यावर झालेला आरोप मी खोटा ठरवू शकत होते. माझे आईबाबा मला घरी घेऊन आले होते. माझ्या घरात एक वेगळाच गोंधळ झाला होता. आत्ता लग्नाला फक्त 4च दिवस झाले होते आणि माझ्या पतीच्या तोंडावर घटस्फोट देण्याचे शब्द होते. माझ्या चारित्र्यावर चिखलसुद्धा उडवला गेला होता. मला काहीच समजत नव्हते की पुढे काय होईल. माझ्या भावांनी जेव्हा डॉक्टरांनी जे काही सांगितले ते ऐकले तेव्हा ते रागाने लालबुंद झाले होते आणि मला मारण्यासाठी पुढे आले आणि म्हणाले की तू आमची इज्जत घालवली आहेस, समाजात आमचे नाक कापले आहेस, आम्हाला कुठेच आमचे तोंड दाखवण्याच्या लायकीचे सोडले नाहीस. परंतु मी तर फक्त रडतच होते. जर माझ्या पतीला आणि सासूला मला पटवून देता आले नाही की मी अपराधी नाही आहे, तर मी माझ्या भावांना तरी कशी पटवून देऊ? माझ्या तोंडून तर एकही शब्द निघत नव्हता. आई आणि बाबांनी मध्ये येऊन माझ्या भावांचे हात धरले आणि पाहता पाहता ही बातमी पूर्ण नातेवाईकांमध्ये पसरली की मी लग्ना अगोदरच गरोदर राहिले होते. हे ऐकताच सगळ्यांनी त्यांच्या तोंडावर हात ठेवला होता. आई बाबा रात्रभर याच विचारात आपल्या खोलीत बसून राहिले. माझ्या येणाऱ्या भविष्याबद्दल बोलत होते आणि मी सुद्धा माझ्या भविष्याबद्दल विचार करून करून काळजीत पडले होते. मी पूर्ण रात्र जागूनच काढली होती. मला एका क्षणासाठी सुद्धा झोप आली नव्हती. सकाळी जेव्हा खोलीतून मी बाहेर आले तेव्हा आई बाबा तयार बसले होते आणि मला पाहून आई म्हणाली की तू सुद्धा तयार होऊन बाहेर ये. मी आईबाबांना कोणताच उलट प्रश्न विचारला नाही आणि पुन्हा माझ्या खोलीत जाऊन तयार होऊन बाहेर आले. जेव्हा मी बाहेर आले तेव्हा आईने सांगितले की ते मला पुन्हा त्याच डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहेत, म्हणजे माझे पुन्हा चेकअप केले जाईल.
कारण माझ्या आईवडिलांना अजिबात विश्वास बसत नव्हता की माझ्याबद्दल असे काही होऊ शकते. माझ्या आईवडिलांचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता, कारण माझं पूर्ण आयुष्य त्यांच्यासमोर तर गेलं होतं. त्यांना माझा स्वभाव चांगल्या प्रकारे माहिती होता, त्यामुळे त्यांची इच्छा असूनही माझ्यावर ते संशय घेऊ शकत नव्हते. रात्रभर दोघांनी जागून हाच विचार केला होता की त्या डॉक्टरांना मला पुन्हा दाखवावे, म्हणजे सत्य काय आहे ते बाहेर पडेल. आम्ही लोक पुन्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. माझ्या पतीलासुद्धा बाबांनी फोन करून हॉस्पिटलमध्येच बोलवले होते. रोहितला यायचे नव्हते, परंतु बाबांनी खूप विनवण्या केल्या तेव्हा ते हॉस्पिटलमध्ये आले. हॉस्पिटलमध्ये जेव्हा माझा आणि रोहितचा सामना झाला तेव्हा त्यांनी माझ्याकडे एक क्षणसुद्धा पाहिले नाही. मी माझे अश्रू आतल्या आत गिळून टाकले. जेव्हा आमचा नंबर आला तेव्हा मी आईबाबांसोबत डॉक्टरांजवळ गेले. डॉक्टर मॅडमने मला पाहताच ओळखले होते, पण जेव्हा माझ्या आईने त्यांना विश्वास दिला की असे होऊ शकत नाही की माझी मुलगी लग्नाअगोदर प्रेग्नेंट होऊ शकते, मी सुद्धा डॉक्टरांना खूप विश्वास दिला की मी बिलकुल पवित्र आहे, प्रेग्नेंट होणे तर दूरच. तेव्हा डॉक्टरसुद्धा आमच्या विनवण्या ऐकून थोड्या विचारात पडल्या होत्या आणि त्यांनी पुन्हा माझी सोनोग्राफी लिहून दिली. मी पुन्हा आईसोबत सोनोग्राफी लॅबमध्ये पोहोचले होते. सोनोग्राफी केल्यानंतर फ्री झाले तेव्हा डॉक्टरांनी थोड्या वेळाने रिपोर्ट घेऊन भेटायला सांगितले. हा वेळ मला फाशीवर दिल्यासारखा गेला होता. जर आजसुद्धा सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये असे काही आले तर माझे घर उद्ध्वस्त आणि बर्बाद होण्यापासून कोणीच वाचवू शकले नसते. आणि हेच कारण होते की माझे मन देवाजवळ रडून रडून प्रार्थना करत होते की सोनोग्राफीचे रिपोर्ट चांगले असावेत आणि जे काही सत्य आहे ते समोर यावे, नाहीतर माझा संसार उद्ध्वस्त होईल आणि सोबतच माझी खूप बदनामी होईल. मला समाजामध्ये बदनाम होऊन राहावे लागेल आणि हा बदनामीचा डाग असा होता की आयुष्यभर पुसला गेला नसता. काही न करताच मी सगळ्यांच्या नजरेत अपराधी बनून राहिले होते आणि त्यावेळेस कोणीच माझ्या दुःखाला समजू शकत नव्हते. माझ्याच लोकांच्या नजरेत मी माझ्यासाठी अविश्वास पाहिला होता, ज्यामुळे माझे मन वाईटरित्या रडत होते. काही वेळानंतर सोनोग्राफीचे रिपोर्ट आले आणि रिपोर्ट घेऊन मी डॉक्टरांकडे गेले. यावेळेस माझ्यासोबत फक्त माझी आई होती. माझे बाबा आणि रोहित बाहेरच उभे होते. काही वेळानंतर माझ्या सासूबाईसुद्धा हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या होत्या. त्यांच्या तोंडात तर हेच होते की आता कोणत्या डॉक्टरांना दाखवणे बाकी आहे. त्या रोहितला म्हणत होत्या की या चारित्र्यहीन मुलीला घटस्फोट देऊन हा विषय इथेच थांबव. परंतु कदाचित रोहितला देवाची भीती होती. घटस्फोट देण्याअगोदर त्यांना सगळं काही पुराव्यासहित माहिती करून घ्यायचं होतं, म्हणजे त्यांच्या हातून काही चुकीचा निर्णय होऊ नये किंवा पाप होऊ नये. त्यामुळे ते स्वतःला थांबवत होते. मी अपराधीसारखी डॉक्टरांसमोर मान खाली घालून बसले होते. डॉक्टरांच्या केबिनमध्ये माझे पती, सासूबाईसुद्धा आल्या आणि माझ्या मागे माझे पूर्ण घरचे उभे होते. डॉक्टरांच्या तोंडून निघणारे शब्द मला नवीन आयुष्यसुद्धा देऊ शकत होते किंवा मृत्यूच्या दारातसुद्धा ढकलू शकत होते. माझ्या आयुष्याची दोरी आता डॉक्टरांच्या हातात होती आणि डॉक्टरांच्या तोंडून निघणाऱ्या निर्णयाची मी वाट पाहत होते. काही वेळ डॉक्टर माझे रिपोर्ट बघत होत्या आणि मग त्यांनी माझे मागचे रिपोर्टसुद्धा मागितले, जे मी माझ्या बॅगमधून काढून त्यांच्यासमोर ठेवले. डॉक्टर थोड्या वेळपर्यंत शांत राहून दोन्ही रिपोर्ट चेक करत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर विचित्र हावभाव होते. काही वेळानंतर त्यांच्या चेहऱ्यावर चकित होणारे हावभाव दिसले, जसं काय काहीतरी चुकीचं झालं आहे. डॉक्टर माझे आजचे रिपोर्ट समोर ठेवत म्हणाल्या, बाहेरचे खाल्ल्यामुळे तुझ्या पोटात दुखत होते, तुझ्या लिव्हरला सूज आली होती, त्यामुळे तुला एवढ्या वेदना होत होत्या. डॉक्टर माझ्या आईला म्हणाल्या की तुमची मुलगी प्रेग्नेंट नव्हती. तेव्हा माझ्या सासूबाई लगेच म्हणाल्या की मागच्या रिपोर्टमध्ये तर तुम्ही सांगितले होते की ही प्रेग्नेंट होती. मग तेव्हा डॉक्टरांनी जे काही सांगितले तेव्हा माझ्या पायाखालून जमीन सरकली, कारण डॉक्टर मॅडम म्हणाल्या की मागच्या रिपोर्टमध्ये नावामुळे गडबड झाली होती. माझे नाव निधी वर्मा होते आणि ज्या महिलेचे रिपोर्ट माझ्याजवळ होते तिचे नावसुद्धा निधी वर्माच होते. तिचे काही महिन्यांपूर्वी मिसकॅरेज झाले होते, ज्यामुळे तिच्या पोटात दुखत होते. नाव एक असल्यामुळे हा सगळा गैरसमज झाला होता. डॉक्टरांनी स्वतःची चुकी सांगून आमची माफी मागितली होती. माझे मन तर त्यावेळेस देवाचे आभार मानून खूप खूप रडत होते. पती आणि सासूबाईसुद्धा लज्जेमुळे मान खाली घालून उभे होते आणि माझ्या बाबांनी मला छातीशी लावले,
म्हणाले की बाळा, हे सगळं काही एका गैरसमजामुळे झाले होते. गैरसमज हा चांगल्या चांगल्या माणसांचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतो. पण बाळा, तुझ्या आईबापाचा तुझ्यावर पूर्ण विश्वास होता. आता तुला टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही. आणि अशा प्रकारे माझे घर, माझा संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचला. रोहितने माझी माफी मागितली आणि मी सुद्धा त्यांना माफ केले, कारण चुकी त्यांचीसुद्धा नव्हती. त्यावेळेस परिस्थितीच अशी झाली की कोणीही असे ऐकले असते तर त्यांच्या डोक्यात चुकीचे विचारच आले असते. माझ्या सासूबाईंनीसुद्धा माझी माफी मागितली. मी सुद्धा माझ्या सासूबाईंना माफ केले होते. आज मी माझ्या घरात खूप आनंदात आयुष्य जगत आहे. माझ्या सासूबाईसुद्धा माझी खूप काळजी घेतात आणि रोहितसुद्धा माझ्यावर खूप प्रेम करतात. आता माझ्या जीवनात आनंदच आनंद आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.